नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 यामध्ये सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण असलेली जगातील सर्वात बुटकी म्हैस या प्रदर्शनामध्ये आणण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता मालोजीराजे कृषी प्रदर्शन हे तिसरं वर्ष आहे आणि आज या ठिकाणी दुसरा दिवस आहे आणि यामध्ये सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आणि सर्वाधिक पाहण्यात येणारी ही बुटकी म्हैस आपण पाहू शकता. आपण जाणून घेणार आहोत खूप काही. नेमकं ही म्हैस कुठून आलेली आहे काय सांगाल? नमस्कार, मी अनिकेत त्रिमक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. तर आत्ताच आपल्या 2 महिन्यापूर्वी राधाने एक विश्वविक्रम नोंदवला होता. त्यामध्ये त्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात छोटी म्हैस अशी नोंद झाली. आता या राधाचं वैशिष्ट्य किती महिन्याची ही छोटी म्हैस आहे? राधाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर उंची 2 फूट 8 इंच, वजन 314 किलो. आता ती 3 वर्षाची आहे. आतापर्यंत कोणकोणत्या प्रदर्शनामध्ये सहभागी झाला होता? आतापर्यंत राधानं एक 15 ते 16 कृषी प्रदर्शन केली. त्यामध्ये महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र, भारत, कर्नाटक या ठिकाणी आपल्याला जाण्यास संधी भेटली होती. ही म्हैस तुम्ही कुठून ज्यावेळेस तुम्ही स्वतः आणली की तुमच्या घरचीच आहे? नाही, सुरुवातीला काय झालं, आमच्याच गोट्यातील आहे ती. आणि आमच्या वडिलांच्या एका वर्षानंतर लक्षात आलं की तिची उंची वाढत नाही. त्यासाठी मग आमच्या वडिलांचं स्वप्न होतं की तिला कुठल्या तरी कृषी प्रदर्शनाला जाण्यास संधी भेटावी. त्यासाठी आम्ही सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणी संधी शोधत होतो. त्या संधीमधूनच आपल्याला सोलापूर या ठिकाणी सोमनाथ शेट्टी साहेब स्मार्ट एक्सपोचे त्यांच्या मार्फत आपल्याला एक संधी भेटली प्रदर्शनासाठी. त्यामध्ये जो दावा होता आपला जगात सर्वात बुटकी म्हैस, त्यासाठी आपण सुरुवातीला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 12 जानेवारी 2025 रोजी आलं. त्यानंतर परभणी विद्यापीठातील प्रदर्शनानंतर आम्ही त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याचा प्रयत्न सुरू केला. तसेच आपल्याला 28 ऑक्टोबर 2025 रोजी तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सक्सेसफुल नोंद झाली. आपण पाहू शकता राधा म्हैस वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आहे. फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शनामध्ये सर्वाधिक वैशिष्ट्याची असलेली ही राधा म्हैस आहे. आपल्याच फलटण तालुक्याच्या शेजारच्या मान तालुक्यातील मलवडी या गावातील ही राधा म्हैस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून 3 वर्षाची असलेली ही राधा म्हैस वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी झालेली आहे. त्याचबरोबर ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड यामध्येही नोंद झालेली आहे. महाराष्ट्रामधील पहिलेच हे जे ग्रीनिज बुक ऑफ बोर्ड मध्ये नोंद झालेले वैशिष्ट्यपूर्ण राधा म्हैस आपण या ठिकाणी पाहिले. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी फलटण.